मित्रांनो, तुमचे पोहे पण कडक होतात, तुमच्या पोह्यामध्ये गाठी होतात. असे मोकळे तुमचे पोहे होत नाहीत, तर का होत नाहीत? त्या पोह्याची टेस्ट पण बेचव लागते, हॉटेलसारखी नाही लागत. नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत एकदम खिलखिले, मऊसूत, गाठी न होणारे, एकदम हॉटेलसारखे चवदार पोहे रेसिपी. खूप लोकांची तक्रार असते, की पोहे गाठी होतात, हळद नीट लागत नाहीये. तर आज मी तुम्हाला सगळ्या चुका आणि परफेक्ट ट्रिक सांगणार तर मित्रांनो, अशा काही जादुई ट्रिक आहेत ना, की त्या जादुई ट्रिक जर तुम्ही वापरल्या ना, तर तुमचे पोहे संध्याकाळपर्यंत अजिबातही कडक होतील नाही, मऊसूत राहतील. तर चला आता आपण व्हिडिओ तर मित्रांनो, सर्वप्रथम मी इथं 4 मुठी असे पोहे घेतले. तुम्ही वाटीने घेऊ शकता. पण तुम्ही जेवढे मेंबर आहेत तुमच्या घरी ना, तर तुम्ही मुठीनं जरी पोहे घेतले ना, तर एकदम व्यवस्थित मोजमाप होऊन जाते. तर आता काय करायचं, मेन ट्रिक म्हणजे पोहे धुताना एकदम हलक्या हाताने पोहे धुवायचे. अजिबातही जास्त असं चोळायचं नाही. जास्त पोहे जर चोळले ना, तर ते तुकडे पडतात. तर आता काय करायचं, जे पाणी आपण एक्स्ट्रा जे पाणी काढून टाकलं ना, तर असे चाळणीत घ्यायचे. जे पुरणाची चाळणी असते त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. असे चाळणीत घेतल्यानंतर असे पाकडून घ्यायचे व्यवस्थित. पाकळल्यानंतर जे बी गाठी-बिठी असतात ना, ते क्लिअर होऊन जातात आणि पोहे आपले हे असे मोकळे होऊन जातात. तर आणखीन मस्त टेस्ट यासाठी पोह्याला काय करायचं माहिती आहे का? थोडीशी चिमूटभर साखर घातली मी याच्यात, थोडंसं वरून मीठ घातलं. ते कशासाठी घालावं लागते, तर साखर जर तुम्ही चिमूटभर जर टाकली ना, तर कोणताही पदार्थात चविष्ट होते. तुम्ही टाकून बघा. तर मित्रांनो, इथं ना मी 4 ते 5 अशा मिरच्या घेतल्या. तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्ही किती तिखट खाता त्या हिशोबाने तुम्ही मिरच्या घेऊ शकतात. लहान मुलं जर घरात असतील तर कमी घ्या. तर बारीक मिरच्या मस्त कट करून घ्यायच्या. आता कांदे पोहे जर म्हणलं, तर मग कांदा तर शिल्लक घ्यावाच लागेल ना, तर मी इथं सगळ्यात मोठा जो कांदा असते ना मोठावाला, तो घेतला. तर कांदा मस्त बारीक कट करून घ्यायचा. तर मित्रांनो, हे पोहे जर अशा ट्रिकने जर तुम्ही बनवले ना, तर संध्याकाळपर्यंत मी सांगते ना, चॅलेंज देते मी, की संध्याकाळपर्यंत तुमचे पोहे अजिबातही वातळ होतील नाही. त्यासाठी हा व्हिडिओ ना मित्रांनो तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप साऱ्या अशा ट्रिक आहेत ना, तुम्ही म्हणसाल की क्या बात! एक नंबर ट्रिक आहे. तर मी कढीपत्ता कट करून घेतला. तर आता काय करायचं, कढई ठेवली. कढई ठेवल्यानंतर थोड्याशा तेलातही एक नंबर असे मऊसूत पोहे होतील. तर थोडेफार मी शेंगदाणे घेतले. शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तर खूप जणांची तक्रार असते, की बाबा पोह्यामध्ये जास्त तेल टाकलं, की पोहे मऊसूत होतात. मी कमी तेलातही पोहे मऊसूत करून दाखवते. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मी 1 चमच मोहरी टाकली, 1 चमच जिरं टाकलं आणि जे मिरच्या होत्या ना हिरव्या कट केलेल्या, ते आपण चांगल्या फ्राय करून घेऊ. तर हा मिरच्या फ्राय केल्यानंतर आहे ना, हे मिरच्या ना, मी पहिल्यांदा मिरच्या कशासाठी टाकल्या, कांदा न टाकता, कारण ही मिरच्या चांगल्या जर झाल्या, पोह्याच्या कणाकणाला हे तिखटपणा लागून जाते. तर आता मी टाकला कांदा. कांदा कितपर्यंत आपल्याला होऊ द्यायचा. कांदा जास्त जाडायची गरज नाही. कांदा जर जास्त जाडला ना, तर पोह्याची टेस्ट एकदम बिघडून जाते. तर कांदा हा आपल्याला हलकासा असा मऊसूत झाला ना, तेवढाच आपल्याला हा कांदा होऊ द्यायचा. तर आता कढीपत्ता मी फोडणीत न टाकता, स्टार्टिंगला आपण कढीपत्ता टाकतो ना, तसं न टाकता, मी आता कढीपत्ता का टाकला? तेलामध्ये जर कढीपत्ता टाकला ना, तर त्याची पूर्ण टेस्ट चालली जाते, तेलामध्ये उडून जाते ना. तर असा तुम्ही कच्चा टाकून द्या, एक नंबर टेस्ट लागते. तर आता मेन ट्रिक म्हणजे पोहे हे मऊसूत राहण्याचं ट्रिक, मॅजिक ट्रिक, एकदम जादुई ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. मी काय केलं इथं, थोडंफार पाणी टाकलं. कांदा हा आपला थोडासा झाला ना, तर थोडं मी 3 ते 4 चमच असं थोडंसं पाणी टाकलं. पाणी टाकल्यावर मी हळद टाकली. ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मी इथं पोहे टाकले. तर हेच मॅजिक ट्रिक आहे. तुम्ही बघा पुढे आता काय होणार आहे ना. कारण हळद, पाणी थोडंसं त्याच्यामध्ये जर हळद टाकली ना, तर ते हळद ना या पोह्याच्या प्रत्येक कणाला लागून जाते. एक बी असा पांढरा पोहा तुम्हाला दिसणार नाहीये. पूर्ण, पूर्ण पोहे जे आहेत ना, इव्हनली बिलकुल पिवळे जरद तुमचे पोहे हे दिसतील. असं वाटेल, की अरे बापरे! आपण कोण्या 5 स्टार हॉटेलमध्ये हे पोहे खाऊन राहिलो. असे हे पोहे होऊन जातात बरं. मेन ट्रिक तेच आहे. तर ते तुम्ही ट्रिक वापरा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर जे शेंगदाणे आपण फ्राय केले, शेंगदाणे थोडेसे टाकले, वरून धनिया टाकला आणि आता व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. आता पोहे तर टाकले आपण, पण हलक्या हाताने ते पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि 1 मिनिट झाकण ठेवून हे पोहे होऊ द्या. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, पोहे किती खिलखिले हे आपले तयार झाले. आता हे पोहे ना, तुम्ही संध्याकाळपर्यंत जर तुम्ही 6 वाजता जर तुम्ही हे पोहे खाल्ले ना, तरी हे पोहे अजिबातही वातड त्या पोह्याची टेस्ट पण बदलणार नाही. संध्याकाळपर्यंत जसेच तसेच ते पोहे राहतील आहे ना, एकदम नरम मऊसूत.
तर मित्रांनो, अशा काही टिप्स आहेत ना, ते तुम्ही जर फॉलो केल्या तर खरोखर तुमचे पोहे पण असेच होतील तर मित्रांनो, ही रेसिपी तुम्हाला कशी आवडली प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या मी ट्रिक्स सांगितल्या ना, त्या नक्की फॉलो करा बरं. आणि तुमचे पोहे कसे होतात, ते गाठी होतात का खिलखिले होतात कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच तर व्हिडिओ लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि अशाच नवनवीन कुकिंग हेल्प टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मित्रांनो, परत भेटू एका सुंदर रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.